नमस्कार मित्रांनो, 10 डेज लाईफस्टाईल ब्लॉगच्या डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जातो आहे ते म्हणजे नरवण येथे. आणि आज आहे वेडिंगचं शूट. सो सकाळ सकाळ आहे, 10:30चं टायमिंग दिलं वेडिंगचं. तर बघूया कशा प्रकारे शूट होतं. जर तुम्हाला आपले लाईफस्टाईल ब्लॉग जर आवडत असतील तर आपण असेच नवीन ब्लॉग घेऊन येऊ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. झाला असा, आज नेमका मी हा एकटा, कारण का दीप काल गेलो होतो साम्याला, मी पण गेलो होतो, पण मी थोडा लवकर आलो. तो थोडा काल लेट आला, त्याच्यामुळे जागरण झालं म्हणून तो आज काय येऊ शकला नाही. आणि त्याच्यामुळे आजचे बिहाइंड द सीन तुम्हाला काय बघायला भेटणार नाही. सो बिहाइंड द सीन सोडून जेवढं दाखवता येईल तेवढं आपण आपल्या आजच्या लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये दाखवण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता नरवणला जाणाऱ्या रोडला आपण आहोत. हा रोड आता पुढे बरोबर पालशेतला जातो आणि पालशेतच्या पुढेच थोडी गावं लागतात आणि नंतर मग नरवणला जातो, तसंच पुढे. आत्ता पण आलो वेडिंग लोकेशनला आणि इथे आपल्या मागेच लग्न असणार आहे. सो त्याला बघूया कशा प्रकारे गावची लग्न लागतात. तर चला मित्रांनो, फायनली शूट कंप्लीट झालं आहे. 10:30चं लग्न होतं, बट खूप उशीर झाला. म्हणजे वाटलं नव्हतं की इतका वेळ थांबायला लागेल. बट एनिवेज आता आपण पहिला घरी जातो आहे आणि पुन्हा संध्याकाळी आपल्याला दुसरीकडे एका ठिकाणी जायचं आहे. सो त्यासाठी ह्या व्हिडिओवरती, आपल्या आजच्या व्लॉगवरती बनून राहा. ॲक्च्युली आज BTS करायला दीप नाही, कारण का काल सामा होतं, त्यामुळे त्याचं जागरण झालं. तो काय यायला, तो झोपलाच घरात, सो त्याला काय यायला जमलं नाही. सो एनिवेज आपण रॉयलात नंतर जाणार आहोत. सो तिथे पालखी जर असेल ना, तर ते पालखी नाचवण्याची एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे तर ती कशी नाचवली जाते ना, तर ते आपण थोडक्यात आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. सो व्हिडिओवरती बनून राहा. आत्ता पण आलो आहे रोहिले गावामध्ये आणि ह्या ठिकाणी पालखी नाचवण्याची एक वेगळी पद्धत तुम्हाला आता पुढे दाखवतो.